प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी की देव बाप्पाने ही सुंदरची वेळ पुन्हा एकदा आपल्याला दिलेली आहे की या वेळेमध्ये आपण प्रभूचं गौरव करावं. म्हणून आपण भक्तीची सुरुवात प्रार्थने करू. शिस्त प्रार्थना. हालेलुया हालेलुया हालेलुया. धन्यवाद धन्यवाद. स्तुतीस पात्र बाहेरचे जीवन जीवन परमेश्वरा पृथ्वीच्या निर्माण करते परमेश्वरा तुला मान सन्मान होते तुझ्या नावाला होते आम्ही तुझ्या नावाचा गौरव करतो. हे प्रभू परमेश्वरा तू आम्हाला प्रत्येकाला स्पर्श कर, आम्हाला आशीर्वादित कर, आम्ही तुझ्या नावाचा गौरव करतो. परमेश्वरा तू पाठवरांना पाठवले म्हणून तुला लाख करून धन्यवाद देतो. परमेश्वरा तुला काय वचन सांगणार आहे वाचनाकडे तू आमच्याशी बोल परमेश्वरा. आमच्या घरातले अडचण बंधनात मी येशूच्या नावात निघून जाईल परमेश्वरा. आणि तुझ्या नावाचा गौरव परमेश्वरा. परमेश्वरा प्रार्थना ही तुझ्या हातात देते परमेश्वरा. परमेश्वरा तुम्ही सर्व काही तू करणारा परमेश्वरा परमेश्वरा. काही करून मदत करा आशीर्वाद तुझ्या व्यक्तीचा ताबती दे परमेश्वरा. आणि तुझ्या नावाचा गौरव ही छोटीशी प्रार्थना कार्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या गुण पवित्र नावात मागतो म्हणून आमेन. प्रियांनो, आम्ही प्रभूमध्ये असताना आम्हाला हर एक गोष्टीचा प्रभूच्या नावामध्ये राहून सामना करायचा आहे. मग ज्या गोष्टीचा आम्हाला सामना करायचा आहे त्या गोष्टी कशाही असो, कोणत्याही प्रकारच्या असो, त्या गोष्टीतून आम्हाला कितीही त्रास, तकलीफ, छळ काही पण आम्हाला त्या गोष्टीतून हो, आम्हाला प्रभूसाठी ते सहन करायचं आहे. आणि प्रभूने पण आम्हाला बायबलमध्ये एका वचनामध्ये सांगून ठेवलेलं आहे, एक वादा केलेला आहे आमच्याशी. आणि त्या वाद्याप्रमाणे आज ख्रिस्ती मनवणाऱ्या परिवारामध्ये, काही परिवारामध्ये तशा गोष्टी होत असलेल्या दिसत आहे. काही जण सांगून मन हलकं करतात, काही जण न सांगून प्रभूला सांगण्यामध्ये आनंद मानतात. प्रियांनो, बायबलमध्ये लिहिली नाही अशी एखादी गोष्ट या पृथ्वीवर आतापर्यंत झाली नाही आणि यापुढं होणार पण नाही. बायबलमध्ये जे सांगितलं आहे तेच या पृथ्वीवर आम्ही प्रभूमध्ये राहून अनुभवतो. तर ते कोणतं वचन आहे ज्याच्याविषयी प्रभू माझ्या मुखातून बोलला? योहान शुभवर्तमान 16वा अध्याय 33वे वचन. योहान शुभवर्तमान नवीन करारामध्ये 16वा अध्याय याच्यानंतर योहान 16वा अध्याय 33वे वचन. माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. आम्हाला जगामध्ये क्लेशाचा सामना करावा लागणार आहे. आम्ही जर ख्रिस्तामध्ये राहून असं म्हणू की मला जगामध्ये राहताना कोणत्याही क्लेशाचा, कोणत्याही गोष्टीचा मला सामना करण्याची पाळी येऊ नये, तर हे आमचा गैरसमज आहे. कारण आम्हाला जगामध्ये क्लेशातून, त्रासातून, संकटातून, छळातून, निंदेतून, अपमानातून जावंच लागणार आहे. आणि जो कुणी प्रभूवर विश्वास ठेवणारा आहे तो जर या प्रभूने सांगितलेल्या वचनाप्रमाणे आपल्याला ख्रिस्तामध्ये चालण्यासाठी तयार करणार नाही, तर त्याला स्वर्गामध्ये जाण्याची प्रक्रिया त्याच्या नावावर नाही. पण प्रियांनो, कधी कधी हे क्लेश इतके भयंकर आमच्यावर येतात की आम्हाला हे क्लेश सहन करण्याची आमच्यामध्ये कधी कधी
शक्ती उरत नाही. आणि या वाचलेल्या वाचनाप्रमाणे सध्या सेवकांवर ही प्रक्रिया फार जोराने होत आहे. म्हणून प्रियांनो, जे पण सेवक तुमच्या घरी प्रार्थनेला येतात, मग ते कोणी असू द्या, कुठले असू द्या, त्या सेवकांची प्रार्थनेमध्ये आठवण जरूर ठेवत जा. आज सर्व विश्वासणारे एकच वाक्य बोलत आहे, आम्ही सर्वांसाठी प्रार्थना करतो. चांगली गोष्ट आहे प्रियांनो, सर्वांसाठी प्रार्थना करणं वाईट नाही. पण जे तुम्हाला प्रत्यक्षरित्या सेवा देतात प्रभूच्या नावामध्ये, त्यांच्यासाठी नाव घेऊन प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि जो परिवार अशा रीतीने प्रभूमध्ये राहून सेवकांसाठी, विश्वासणाऱ्या परिवारांसाठी प्रार्थना करेल, त्या परिवारामध्ये इतके क्लेश त्यांना देवबाप पाहायची संधी देणार नाही, जितके क्लेश आमच्यावर येण्याच्या प्रक्रियेमध्ये असतील. प्रियांनो, क्लेश आम्हाला कशाही प्रकारचे होणार आहे. आणि एक प्रकारचं क्लेश या समयामध्ये बहुतेक सर्व जणांवर होत आहे. एक प्रकारचा क्लेश, आणि तो क्लेश काय आहे? एकमेकाची आज निंदा केली जाते प्रियांनो, एकमेकाच्या विरोधात आज बोललं जातं. आणि विशेष करून सेवकाच्या विरोधात तर या समयामध्ये फार बोलणं चाललेलं आहे. पत्ता जर पाडला ना झाडाचा, तर एखाद्याला वाटतं झाडच पडलं, पत्ता नाही पाडला. सेवक देखील मनुष्य आहे. सेवक हा देव नाहीये, हा तो देवाच्या नावाने वचन सांगतो, हे मान्य आहे. पण सेवक देव नाही. सेवक पण तुमच्यासारखा साधारण मनुष्य आहे. आणि सेवकाकडून जर एखादी क्षुल्लकशी चूक जर झाली, क्षुल्लकस जर काही मनाला न पटण्यासारखं कोणती प्रक्रिया झाली, तर त्या गोष्टीला धरून विश्वासणाऱ्याने कधी सेवकाच्या विरोधामध्ये काही बोलू नये. का ही गोष्ट सांगत आहे प्रियांनो मी? कारण या गोष्टीचा मी या अंतिम समयामध्ये फार ठिकाणी अनुभव घेत आहे. प्रियांनो, सेवकाच्या विरोधात बोलणं म्हणजे प्रभूच्या विरोधात बोलणं आहे, हे लक्षात ठेवा. सेवकासाठी तुम्ही एक जरी शब्द आपल्या मुखातून अपशब्द काढला, तो अपशब्द प्रभूसाठी आहे, सेवकासाठी नाही. आज या घरामध्ये माझं येणं झालं, कोणामुळं झालं? मी प्रभूत आहे, तुम्ही प्रभूत आहे म्हणून येणं झालं ना. जर तुम्ही प्रभूमध्ये नसते आणि मी जर प्रभूमध्ये असतो, मला येता आलं असतं का या ठिकाणी? किंवा तुम्ही प्रभूमध्ये असते, मी प्रभूमध्ये नसतो, तर मला येता आलं असतं का या ठिकाणी? म्हणून दोन्ही बाजू समरूप ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी प्रभूचं गौरव आहे. आणि ज्या ठिकाणी प्रभूचं गौरव आहे, त्या ठिकाणी प्रभूच्या नावाने निंदा नसली पाहिजे. आम्ही निंदेला ना आमच्यापासून इतकं दूर केलं पाहिजे, जसं स्तोत्र 103 मध्ये सांगितलेलं आहे, पूर्वेपासून पश्चिम जितकी दूर आहे, इतकं आम्ही आमच्या जीवनातून निंदेला, एकमेकाच्या विरोधात बोलण्याला सोडून दिलं पाहिजे. प्रियांनो, अंतिम समयामध्ये आम्ही काहीतरी आम्ही चांगलं करण्याची प्रक्रिया आमच्या मनामध्ये ठरवणं गरजेचं आहे. जर आम्ही त्या गोष्टीला ठरवित नाही, आमच्या जीवनाला ते आशीर्वाद प्रभूकडून मिळणार नाही, ज्या आशीर्वादाची देवबाप आम्हाला अपेक्षा करतो. म्हणून प्रियांनो, जेव्हा पण आशीर्वाद हवे असतील ना, फक्त प्रभूकड पहा, प्रभूकड पहा. आणि सेवक जे काय संदेश सांगत आहेत,
त्या संदेशामध्ये ते काय बोलत आहेत, कसं बोलत आहेत, कोणत्या गोष्टीने तुम्हाला प्रभूच्या नावाने मार्गदर्शन करत आहेत, सुवार्थ सांगत आहेत, याच्याकडे बारकाईने लक्ष द्या. प्रियांनो, जो कुणी अंतिम समयामध्ये आलेल्या सेवकांच्या संदेशाकडे आत्मेने आणि खरेपणाने लक्ष देऊन ऐकतील, त्यांना आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, सगळ्याच्या जीवनात प्रॉब्लेम आहे. या भूतलावर असा कुणीच नाहीये की ज्याच्या जीवनात प्रॉब्लेम नाही. सेवकाच्या जीवनात प्रॉब्लेम आहे, विश्वासणाऱ्याच्या जीवनात प्रॉब्लेम आहे. पण आमचे या प्रॉब्लेमी वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. एक समान प्रॉब्लेम आमच्या नाहीत. कोणाच्या कशाच्या आहेत, कोणाच्या कशाच्या आहेत. आता तुमच्या या घराचं काम चाललंय, तुमचे दार खिडक्या बसण्याचं काम पूर्ण होऊ नाही राहिलं. कारागीर तुम्हाला भूलतापा देऊ राहिले, ते आज येतो उद्या येतो, त्यामुळं तुम्ही थोडेसे टेन्शन मध्ये आहात. या गोष्टी यालाच म्हटलेलं आहे क्लेश. तुम्हावर क्लेश येतील. क्लेश कोणत्याही प्रकारचे असतील प्रियांनो, क्लेशाचं माध्यम नाही. आम्ही फक्त समजणं गरजेचं आहे की क्लेश आमच्यावर कशा येत आहेत. आणि त्या दुष्ट सैतानाची फक्त एवढी इच्छा आहे. काय इच्छा आहे त्या दुष्ट सैतानाची? कोणताही ख्रिस्ती म्हणवणारा, विश्वासणारा, आनंदी, समाधानी, प्रभूच्या नावामध्ये एकाग्रतेने चालण्यामध्ये विश्वासू, या प्रक्रियेमध्ये कोणताही विश्वासणारा येऊ नये याकडे तो लक्ष देत आहे. पण आमच्या प्रभूचं पण लक्ष आहे. जरी आम्हाला या गोष्टी कळत नसल्या, पण आमच्या प्रभूला त्या कळतात. म्हणून आमचा प्रभू रात्रंदिवस जागा राहतोय आणि सैतानाच्या हर एक वाईट गोष्टींना तो दूर करतोय. पण त्यांच्या जीवनातल्या गोष्टी दूर प्रभू करतो जे प्रभूच्या भयामध्ये चालण्याचा प्रयत्न करतात, जे प्रभूचा आदर करण्यामध्ये सर्वस्वी आनंद व्यक्त करतात. त्यांच्याकडेच प्रभूचं जास्त लक्ष आहे. जे प्रभूचं ऐकण्याकडं तितकंसं लक्ष देत नाही, मग प्रभू पण म्हणतो थोडेसे यांना झळा लागू द्या. झळा लागले ना, हे आपोआप सुधारतील. कारण झळ खाल्ल्याशिवाय मनुष्य सुधरत नाही. त्याला चटका बसल्याशिवाय त्या चटक्याचा त्रास काय आहे हे त्याला जाणवल्याशिवाय तो चटक्याच्या प्रक्रियेमध्ये न येण्यापासून वाचण्याचा प्रयत्न करील. पण जर आम्हाला झळा लागल्या नाही तर आम्हाला वाटेल ख्रिस्ती जीवन फक्त आनंद घेण्याचं जीवन आहे. ख्रिस्ती जीवनामध्ये दुःख नाही, प्रॉब्लेम नाही, अडचणी नाही, समस्या नाही, टेन्शन नाही, हे आम्हाला असं वाटन. पण प्रियांनो, या ज्या गोष्टी प्रभू बोलत आहे, या गोष्टी प्रभू आमच्या जीवनात येऊ शकत नाही. का? कारण जे प्रभूच्या भयामध्ये चालतात त्यांच्यापासून या गोष्टी शक्यतो प्रभू दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. का प्रभूला आज विश्वासणाऱ्यांच्या परिवाराची ओढ लागली? प्रियांनो, सांगा ना, का ओढ लागली? का तो सेवकांना सांगत आहे की जा बाळा या ठिकाणी, जा बाळा त्या ठिकाणी? कारण प्रभू पण जाणतो कोण माझा ऐकणारा आहे आणि कोण माझ्या ऐकण्याप्रमाणे करणारा आहे. प्रभू पण उठून सुटून कोणाला सांगत फिरत नाही. ज्यांच्या जवळ प्रभूचा शब्द ऐकण्याची प्रक्रिया आहे ना, प्रभू त्यांच्याशीच बोलतो आणि त्यांना सांगतो जा या ठिकाणी, जा त्या ठिकाणी. आणि ज्या ठिकाणी प्रभू जा म्हणतो ना, तिथं प्रभू कार्य केल्याशिवाय राहत नाही. प्रभू कोणत्याही परिवारात असंच जात नाही, चला मी जातो क्षणभर लगेच घराच्या बाहेर निघतो, अशा अनुषंगाने प्रभू येत नाही. आणि सेवकाला पण तो पाठवित नाही. कारण तो जे आशीर्वाद घेऊन येतो ना, सर्वात मोठे आशीर्वाद वचनामध्ये देव बाप्पाने ठेवले. म्हणून अंतिम समयामध्ये तरी वचनाकडे आम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. एक वचन बघूया, नीतिसूत्रे 16वा अध्याय 20वे वचन.
जर विचार येत आहेत आपण वचनातूनही बघू त्याला. नीतिसूत्रे 16वा अध्याय 20वे वचन. जो वाचनाकडे लक्ष पुरवतो त्याचे कल्याण होते, जो परमेश्वरावर भाव ठेवतो तो धन्य. काय वचन सांगतंय? जो वाचनाकडे लक्ष देतो त्याचं कल्याण होतं. जो वाचनाकडे लक्ष देत नाही त्याचं काय होतंय मला माहिती नाही. प्रभू जर सांगत नाही तर मी कशाला माझ्या मनाने काय बोलू, मी मनाने कोणाला कशाला बद्दल काय अपशब्द वापरू. पण वचनाकडे लक्ष देणाऱ्याचं कल्याण होतं हे वचनाचा आत्मा आम्हाला सांगत आहे. आणि ज्या पण परिवारामध्ये प्रभू जाण्याची इच्छा करतो त्या परिवाराचं कल्याण व्हावं हीच आशा प्रभूच्या मनामध्ये त्या विश्वासणाऱ्यांच्या प्रती आहे. का दरवेळेला आमच्या ह्या ताई येऊन बसतात प्रार्थनेला? कारण या ताईंना महत्व समजलंय वाचनाचं, की देवाचं जर मी ऐकलं तर माझं निश्चित कल्याण होईल. माझ्या भावी जीवनामध्ये ज्या अडचणी प्रॉब्लेमी कोणी अडचणीशिवाय प्रॉब्लेमीशिवाय नाही, मी सुद्धा नाहीये. मी जरी प्रभूच्या नावाने संदेश सांगतोय प्रियांनो, तुम्हाला वाटत असून अरे हे देवाचे सेवक यांच्यावर काय प्रॉब्लेम नसेल. सेवकासारखी तर प्रॉब्लेम कोणावर नाही. हे ध्यानात ठेवा, लिहून ठेवा हे वाक्य. जर तुम्हाला वाटत असेल ना की सेवकावर काय प्रॉब्लेम नाही, अडचणी नाही, तर तुम्ही स्वतःला भ्रमामध्ये ठेवता. सेवकासारखे प्रॉब्लेम कोणावरच नाहीये. पण तो देवाचा आत्मा आम्हाला सांभाळतो, तो देवाचा आत्मा आम्हाला प्रोत्साहन देतो, म्हणून आम्ही सेवा करतो. आता इतके प्रॉब्लेम आहेत सेवकावर प्रियांनो. आज का काही सेवक सेवेला जात नाही? का जात नाही? पूर्वी बघा हर ठिकाणी सेवक प्रार्थनेला असायचे. हर घरामध्ये प्रार्थनेचा आवाज, गीतांचा आवाज मी ऐकायचो. पण आता मी ज्या पण रस्त्याने येतो ना, प्रार्थनेला जातो ना संध्याकाळच्या टायमाला, मला काही ठिकाणी बिलकुल कशाचा आवाज ऐकायला येत नाही. काय या प्रक्रिया होत आहे? कारण ज्यांची प्रीती थंड व्हायला लागली ना, तिथं देवाचं नाव उच्चारणं बंद झालेलं आहे. काही जण तर आपल्या घरामध्ये कौटुंबिक प्रार्थना सुद्धा करत नाही. त्यांच्या जवळ कौटुंबिक प्रार्थना करण्यासाठी 10 मिनिटाचा वेळ राहिला नाही. ते म्हणतात आम्ही इतके बिझी ब्रदर, आम्ही फक्त मनातल्या मनात नाव घेतलं ना आम्हाला फार आनंद होतो. यांनो, पहिल्यासारखं जे प्रभूचं कार्य चाललेलं होतं ना, ते पहिल्यासारखं कार्य आता प्रभूमध्ये बहुसंख्य ठिकाणी दिसत नाही. आणि जे प्रियजन, जे परिवार अशा प्रकारे प्रभूमध्ये चालण्याचा प्रयत्न करतात, तेच परिवार आज प्रभूमध्ये आनंदी असलेले दिसतात. का प्रभू तुमच्या घराचा दावा करतोय? का करतोय सांगा ना. नगरच्या बाहेर आहेत तुम्ही, आहेत का नाही? नगरच्या बाहेर कल्याण हायवेवर तुम्ही निफ्टी गावामध्ये आहात. नगरमध्ये काही परिवार नाहीत का? कोठीत अख्खी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे का नाही? का देवाचा सेवक मधला इतक्या दूर दूरच्या ठिकाणी पाठवतो? कारण प्रभूचा जे आदर करतात ना, प्रभू त्यांचा आदर करणार आहे. जे सेवक प्रभूला उंच करण्याची आशा मनामध्ये धरतात ना, त्या सेवकाकडून प्रभू आत्म्याने खरेपणाने सेवा करून घेण्याची आजही आशा ठेवतो. काही जणांची अशी धारणा होत चालली अंतिम समयामध्ये, प्रभूच्या नावाखाली मी उंच होईल, प्रभूचं नाव असणार आहे पण उंचीवर मला जायचं आहे. प्रियांनो, कोणाला जरी कोणाच्या मनामधलं काही समजलं नाही हरकत नाही, पण देवाला प्रत्येकाच्या मनातलं काय आहे ते समजतं. तुमच्या मनामध्ये काय चाललंय प्रभूला माहित आहे, माझ्या मनामध्ये काय चाललंय प्रभूला माहित आहे. पण ज्याची विचारसरणी प्रभूला मान्य असणारे असेल त्यांनाच आशीर्वाद आहे. ज्यांची विचारसरणी प्रभूच्या नावाखाली स्वतःला काहीतरी बनवण्याची, स्वतःला काहीतरी दाखवण्याची इच्छा असेल ना, त्यांच्या इच्छा पूर्ण होतील हे मी सांगू शकत नाही.
प्रियांनो, आत्म्याने खरेपणाने जर तुम्ही वचन ऐकलं ना, तर देव बाप तुमचा सन्मान करतोय. प्रभू तुमची परिस्थिती पाहत नाही, प्रभू तुमचं स्टेटस पाहत नाही, प्रभू फक्त तुमचं हृदय पाहतो. तुमच्या हृदयात प्रभूचा किती सन्मान तुम्ही करत आहात, आणि ज्यांच्या हृदयात प्रभूचा सन्मान आहे ना, त्यांना प्रभू एक सेकंद देखील आपल्यापासून दूर करत नाही. का रात्रीच्या 1 वाजता प्रभूने तुम्हाला मिसरी सोडण्याची प्रेरणा दिली? विचार करा. रात्री 1 वाजता तुम्ही साक्ष दिली ना, युट्यूबला आहे ना तुमची साक्ष. रात्री 1 वाजता मी फक्त मिसरीसाठी प्रार्थना केली, 2च मिनिटाची प्रार्थना केली, आणि त्या 2 मिनिटाच्या प्रार्थनेने माझी मिसरी जी सुटली, आजपर्यंत मी मिसरीला हात लावला नाही. म्हणतात ना तुम्ही, आहे ना तुमचा शब्द हाच, की मी आजपर्यंत मिसरीला हात लावलेला नाही. प्रियांनो, जेव्हा देव एखादी गोष्ट आम्हाला सोडण्यासाठी पूर्णपणे सहाय्य करतो ना, तेव्हा तो मनुष्य त्या गोष्टीला पुन्हा कधी हात लावित नाही. मी पण माझ्या जीवनामध्ये ज्या दिवशी तंबाखू सोडली, त्या दिवसापासून आज इथं संदेश सांगतोय, आतापर्यंत तंबाखूचं नावच घेतलं नाही. तर ते खाण्याचा प्रश्न फार लांबचा आहे. कारण देवाच्या आत्म्याने जर एखादं व्यसन सोडण्यासाठी विश्वासणाऱ्याला तयार केलं ना, त्या विश्वासणाऱ्याला देवाचा आत्मा त्या व्यसनाकडे कधीच जाऊ देत नाही. म्हणून व्यसन प्रभूच्या प्रेरणेने सुटलं पाहिजे. तुमच्या प्रेरणेने तुम्ही म्हणले ना, माझ्यामध्ये ताकद आहे, हिंमत आहे, मी असं करेन आणि मी तसं करेन, तुम्ही काय करणार नाही. सैतान म्हणशील तुझ्या या भूल थापाला मी जुमानीत नाही, पण प्रभूकडून असलं ना, मग सैतान काही नाही करत. प्रभू समोर सैतान झुकलेला आहे, नमलेला आहे, हारलेला आहे. म्हणून प्रभूच्या पुढं सैतानाला कधी जाता येत नाही, आणि तो जाणार पण नाही. म्हणून प्रियांनो, जेव्हा पण अंतिम समयामध्ये, आता मी 5 मिनिटं बोलून थांबणार आहे, अंतिम समयामध्ये जे पण सेवक सेविका ब्रदर तुमच्याकडे प्रभूच्या नावाने येतील ना, भले फोन करून येऊ द्या किंवा बिगर फोनाचे येऊ द्या, ते प्रभूचे निरोपे आहे. समजा ते नवीन असू द्या, मुरलेले असू द्या, कसे असू द्या, ते प्रभूचे निरोपे आहेत. आणि त्यांच्या बोलण्यावरून तुम्ही त्यांना ओळखाल. बघा, एक वचन बघू आपण. मत्तेकृत शुभवर्तमान 7वा अध्याय 20वे वचन. पहिलंच पुस्तक नवीन कराराचं, मत्ते 7वा अध्याय 20वे वचन. पटकन 20वे वचन. यास्तव तुम्ही ज्याच्या फळावरून त्यांना ओळखाल. तुम्ही त्याच्या फळावरून त्यांना ओळखाल. जो सेवक आत्म्याने आलेला आहे ना, त्याच्या जवळ आत्म्याचं फळ आहे. ज्या सेवकाजवळ आत्म्याचं प्रेरणेने येणं नाही, त्याच्या जवळ स्वतःच्या प्रसिद्धीसाठी तो आलेला आहे, समजून घ्यायचं. आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आलेला कधी देवबाप त्याला उंच करणार नाही. म्हणून लोककृत वर्तमान 14वा अध्याय 11व्या वचनात सांगितलंय, जो स्वतःला उंच करीतो तो नीच केला जाईल, आणि जो स्वतःला नीच करीतो त्याला उंच केलं जाईल. असं ओवीच्या भाषांतरामध्ये दिलंय. आरवीच्या भाषांतरामध्ये वाचा कसं दिलंय. कारण जो कोणी आपल्याला उंच करतो तो नमविला जाईल, व जो आपणास नमवितो तो उंच केला जाईल. बघितलं, आत्म्यापासून आलेल्या सेवकाजवळ फक्त प्रभूला उंच करण्याची आशा आहे. तो कधी स्वतःला उंच करण्याच्या प्रक्रियेने कुठं जाणार नाही, आणि देवाचा आत्मा त्याला जाऊ पण देणार नाही. पण जो आत्म्याच्या प्रेरणेने देवबाप पाठवतो ना, त्याच्याकडून देवबाप उंच झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही बिझी आहात का नाही? आहात का नाही?
प्रार्थना सुरू होण्याच्या अगोदर एक विधान तुम्ही बोलले का नाही? पण देवबाप आमच्या त्या विधानापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे. तुम्ही देवासाठी वेळ दिला ना, देवबाप तुमच्या त्या प्रॉब्लेमला दूर करेल. भले मला तुमची ती प्रॉब्लेम माहित नाही, पण देवाला तर माहित आहे ना. देवापासून लपन ती प्रॉब्लेम. तुम्ही देवाचा गौरव कराल, देव बाप तुमच्या शारीरिक प्रॉब्लेमला तुमच्यापासून दूर करेल आणि सगळे मार्ग मोकळे होतील तुमचे. जीवनामध्ये फक्त प्रभूला प्रथम स्थान द्या. बोलण्याच्या द्वारे नका देऊ, कृतीच्या द्वारे प्रभूला प्रथम स्थान द्या. जिथं अडचण असणं तिथंच प्रभूला उंच करा. ती अडचण प्रभू तुमची दूर करील. जिथं अडचण आहे तिथं जर म्हणले ना, नाही आज प्रभूचं काय करायची आमची इच्छा नाही, आज प्रभूचं काय नाही करायचं, प्रभू नाराज होतो. सेवक आपल्या मनाने येत नाही कधी प्रार्थनेला. त्याला काय घेणं देणं नाही तुमचं. तुम्ही कुठं जा, कसे राहा, काय होऊ दे तुमचं, सेवकाला काय त्याच्याशी घेणं आहे का? पण देव बाप्पाला काळवळा येतो, म्हणून तो सेवकाला सांगतो. का देव बाप्पाने हेच ठिकाण दाखवलं मला? माझे प्रार्थनेचे पुष्कळ ठिकाण आहे, देव बाप्पाने दुसरं ठिकाण का दाखवलं नाही? रेल्वे स्टेशनच्या तिथं माझे परिवार आहेत, कायनेटिक चौकात माझे परिवार आहेत, कोठीवर माझे परिवार आहेत, इकडं सावेडी रोडकड आहेत, बोलेगाव फाट्याला आहेत, इकडं वडगाव गुप्ता रोडकड माझे परिवार आहेत, एकविरा चौकात माझे परिवार आहेत, हर क्षेत्रामध्ये माझे परिवार आहेत, शिर्डीला सुद्धा माझे परिवार आहेत. का देव बाप्पाने मला नित्य दाखवलं? कारण देव बाप्पाला नेत्तीमध्ये आशीर्वाद द्यायचे आहेत. कारण ज्यांच्यावर प्रॉब्लेम आहे ना, त्यांना देव बाप जास्त आशीर्वाद देण्याची इच्छा ठेवतो. नेहमी प्रभूची भावना ओळखा प्रियांनो. आपल्या भावना जरा बाजूला करा, प्रभूच्या भावनेचा सन्मान करा. देव बाप तुमच्या प्रॉब्लेमला तुमच्यापासून दूर करेल. मला देव बाप्पांनी नित्य दाखवली. मी म्हणू शकत होतो, देव बाप्पा इतकं लांब का दाखवतो, मला जवळ दाखवणं म्हणजे मी पटकन प्रार्थना घेऊन घरी जाईन. देव बाप्पाला ना सेवकाने प्रभू बरोबर हुज्जत केलेली आवडत नाही. प्रभू जे सांगन सेवकांनी गपचूप केलं पाहिजे. तिथं काही होऊ ते प्रभूच्या गौरवासाठी असेल. प्रियांनो, धन्य आहात तुम्ही, खरंच धन्य आहात. एक वाक्य बोलतो तुमच्यासाठी, ऐका ध्यान देऊन. काही परिवारामध्ये मी जातो मी काही परिवारामध्ये, तिथं ना देवबाप बोलण्याची इच्छा नाही करत. तिथं देवबाप बोलण्याची इच्छा करत नाही, फक्त 2 शब्दाच्या प्रार्थनेची अपेक्षा करतो. त्या विश्वासणाऱ्यांना 2 शब्दाच्या द्वारे का व्हायना देवबाप आशीर्वाद देण्याची आजही इच्छा ठेवतो. पण देवाच्या शब्दाला काही ठिकाणी सन्मान नाही. तुम्ही फार धन्य आहात प्रियांनो की तुम्ही देवाच्या शब्दाला सन्मान देणारे आहात. प्रियांनो, तुम्ही जेवढा देवाचा आदर करणार ना, देवबाप तुमचा तेवढा आदर करतो का नाही बघा. या वयोवृद्ध दासाच्या मुखातून जे शब्द तुमच्यासाठी प्रभू बोलत आहे ना, त्या शब्दाप्रमाणे 100% तुमच्या जीवनात होणार. हा कधी कधी ताबडतोब होईल, कधी कधी थोड्या समयानंतर, काही दिवसानंतर निश्चित म्हणजे निश्चित तुमच्यासाठी होणार. कारण हा जो वेळ तुम्ही प्रभूला देतात ना, हा वेळ अतिशय किमती आहे. तुम्हाला जरी या वेळेचं काही किंमत समजत नसली ना, प्रभूला या वेळेची किंमत काय आहे ना, ते प्रभूला समजतं. कसं समजतं? तुम्ही जर बसले नसते प्रार्थनेला, कोणाला संदेश सांगितला असता? मी देवाच्या आत्म्याने आलेलो आहे, देवबाप आलेला आहे, पण ऐकणारच नाही. या व्यक्तीला कळलं असतं का संदेश? या व्यक्ती म्हणल्या असते का, हो तुम्ही जे सांगता ते आम्हाला कळतंय. म्हणून तुम्ही प्रभूला जो वेळ देता ना, या वेळेचा तुम्हाला फार मोठा आशीर्वाद आहे. फक्त मन कठीण करत जाऊ नका. काही जण अंतिम समयामध्ये सेवक आले ना, त्यांचे मन कठीण व्हायला लागले. हा संदेश याच्यावरून पूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे.
तुम्ही देवाचा आदर करणारे मला माहिती आहे. माझ्यापेक्षा माझ्या देवाला जास्त माहिती तुम्ही देवाचा किती आदर करणारे. जिथं आदर आहे ना तिथं सन्मान नाही, जिथं आदर नाही ना तिथं सन्मान नाहीये. या सेवकाचा तुम्ही आदर सन्मान नाही करत, प्रभूचा आदर सन्मान करतात. आमच्या ताई जे काय मला देतात ना ते मला नाही देत, प्रभूला देतात. यानं हे समजून घ्या. यशाच्या 58 अध्याय जरूर वाचा तुम्ही. तिथं या गोष्टी सांगितल्यात प्रभूने की जर तू कोणाला काय देतोस ना तर ते त्याला नाही मला देत आहेस. मग कपडा असू द्या, वस्तू असू द्या, खाण्यापिण्याचा असू द्या, काही असू दे, ते प्रभूला तुम्ही देत आहात. जो वचनात राहतो ना त्यालाच हे कळतं, जो वचनात राहत नाही त्याला कळत नाही. म्हणून प्रियांनो, एक अध्याय वाचतात का नाही तुम्ही? एक अध्याय 24 तासामध्ये बंद केलं तुम्ही काही. एक अध्याय वाचणं बंद करू नका. आणि या समयामध्ये नवीन कराराकडे जास्त लक्ष द्या. ही देवाची इच्छा आहे, ही देवाची मनापासून आशा आहे तुमच्याकडे. नवीन कराराला तुम्ही मत्तेपासून प्रगटीकरण किती वेळेस तुमचं वाचन होऊ द्या. म्हणू नका एकदा वाचन केलं नवीन करार आता परत कशाला वाचायचं. जितक्यांदा तुम्हाला वाचायची संधी मिळेल ना तितकं तुम्ही वचनाने परिपूर्ण देवाच्या आत्म्याने व्हाल. पण जर वचन वाचत नसले तर आजपासून ठराव करा की मी देवाचं वचन एक अध्याय ध्यान देऊन वाचत. शेवटी एक वचन बघू आपण. इफिसकारास पत्र 5 अध्याय 10 वचन, शेवटचं वचन. आता या वचनाला 1-2 मिनिटात सांगतो, लगेच डोळे बंद करा. गलती करा नंतर, करंती करायच्या नंतर गलती, गलती नंतर इफिस, दुसरे करंती करायच्या नंतर गलती करायचं पत्र, मग इफिस करायचं पत्र नाटायचं. उलटा उलटा पान, उलटा उलटा अजून. हा 5 अध्याय 10 वचन. प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा. प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा. तुम्हाला काय संतोषकारक आहे हे नका पारखू. तुम्हाला काय आवडतं याची अपेक्षा प्रभूमध्ये राहून नका करू. प्रभूला काय पसंत आहे, प्रभूला काय आवडतं हे समजून घेत जा. आणि त्याप्रमाणे करण्याची प्रक्रिया जो करील ना त्याला प्रभूकडून अंतिम समयामध्ये जे आशीर्वाद हवे आहेत ना ते आशीर्वाद मिळतील. असा कोणताच आशीर्वाद नाहीये जो प्रभू देऊ शकत नाही. प्रभू असंभवला संभव करणारा आहे. म्हणून मार्थिला तो म्हणला होता की तुझा भाऊ जिवंत होणार आहे. पण मार्थिला ती भाषा नाही कळली. मार्था म्हणली पुनरुत्थानात माझा भाऊ जिवंत होणार आहे. प्रभू म्हणत होता आता तुझा भाऊ जिवंत होणार आहे. तिला नाही कळलं. का नाही कळलं तिला? कारण ती प्रभूच्या शब्दाकडे ध्यान देऊन लक्ष देत नव्हती म्हणून कळलं नाही. जर तिने ध्यान देऊन प्रभूचा शब्द ऐकला असतं ना की तुझा भाऊ जिवंत होणार आहे, तिला कळलं असतं की आज माझा भाऊ जिवंत होणार आहे. पण तिचं लक्ष प्रभूच्या बोलण्याकडे नव्हतं. तिने प्रभूला उत्तर दिलं, हा पुनरुत्थानात माझा भाऊ होणार आहे जिवंत, मला चांगलं माहिती आहे. प्रभू म्हणत होता आता तुझ्या भावाचं पुनरुत्थान होणार आहे. यानो प्रभूच्या शब्दाकडे लक्ष देणं म्हणजे आशीर्वाद घेणं. प्रभूच्या शब्द ऐकून न समजणं आमचे आशीर्वाद आम्ही गमावणं आहे. यानो मार्थिला तिचे आशीर्वाद प्रभूने गमवूनही दिले. मग म्हणला तिला चल तुझा भाऊ कुठे आहे मला घेऊन चल. आणि ज्या ठिकाणी त्याच्या भावाला पुरलं होतं त्या ठिकाणी गेल्यावर प्रभू म्हणला ही ढोंड आठवा. ढोंड आठवल्यावर फक्त प्रभू म्हणला लाजरा लाजरा बाहेर रे.
एवढंच वाक्य प्रभू बोलला आणि कबरेतून हातपाय बांधलेल्या अवस्थेमध्ये लाजार बाहेर आला. जेव्हा आपला भाऊ बाहेर आला कबरेतून, तेव्हा मार्थेला कळलं प्रभू म्हणत होता तुझ्या भावाचं पुनरुत्थान होणार आहे, म्हणजे आता माझा भाऊ जिवंत होणार आहे. जेव्हा प्रक्रिया पाहिली तेव्हा मार्थेला कळलं. जेव्हा प्रक्रिया नाही पाहिली ना, ती पुनरुत्थानाच्या सांगायची भाषा बोलत होती. पुनरुत्थानात माझा भाऊ उठणार आहे मला माहित आहे, पण येशू ख्रिस्त म्हणत होता आता तुझा भाऊ उठणार आहे. म्हणून प्रियांनो, प्रभू पण तुम्हाला आत्ताच आशीर्वाद देण्याची इच्छा करतोय. तुम्ही नका म्हणू हा नंतर आम्हाला आशीर्वाद मिळणार आहे, माहिती आहे आम्हाला आमचा प्रभू आशीर्वाद देणार आहे, आम्ही जाणू नये. प्रभू आता आशीर्वाद देण्याची इच्छा ठेवतो. फक्त तुम्ही ऐकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे प्रभू समोर चालणारे दिसले पाहिजे. बघा तुमचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात का नाही. आज आमचे ख्रिस्ती मनवणारे, विश्वासणारे नेमक्या या प्रक्रियेच्या माग राहू राहिले, म्हणून त्यांना आशीर्वाद तसे मिळत नाही जसे आशीर्वाद त्यांना हवे आहे. प्रभू आजही म्हणत आहे माझ्याजवळ तुम्हाला द्यायला आत्ताच्या आत्ता आशीर्वाद आहे, फक्त तुम्ही घ्यायला तयार आहात का? त्या प्रकारे करण्याची इच्छा मला दाखवता का? जर तुम्ही या प्रक्रियेत याल तर मी पण तुमच्याशी विश्वासूच राहील. जे तुम्हाला पाहिजे ते दिल्याशिवाय मी राहणार नाही. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. करा डोळे बंद. काही सेकंद आपण शांत राहू, मग आपण प्रार्थना करू. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। होय माझ्या बापा, सर्व प्रकारचे आशीर्वाद तुझ्या जवळ आहे आणि ते आशीर्वाद तू आम्हाला देण्याची इच्छा करतो. फक्त आम्ही ते आशीर्वाद घेण्यास तयार आहोत का? त्या आशीर्वादाचे आम्ही योग्यतेचे स्वतःला तुझ्या समोर सादर करणारे झालो आहोत का? याकडे आम्ही लक्ष देणं गरजेचं आहे.
प्रभू तर सदैव आशीर्वाद देण्यासाठीच आहे. एदेन बागेतच त्याने आदामाला आशीर्वाद देऊन तृप्त केलेला आहे आणि म्हणालेला आहे, फलद्रूप व्हा, आशीर्वादित व्हा, पृथ्वी व्यापून टाका. एवढा मोठा आशीर्वाद आदामाला आणि हव्वेला एदेन बागेतच प्रभूने दिलेला आहे आणि तोच आशीर्वाद आजपर्यंत आमच्या बरोबर तो ठेवलेला आहे. काय आम्ही त्या आशीर्वादाचे योग्य पात्र तुझ्या समोर आहोत का? ते पात्र आम्ही बनण्यासाठी स्वर्गीच्या बापा तू आम्हाला आशीर्वाद देण्याच्या हेतूने या ठिकाणी येतो आणि आम्ही आम्हाला तू वचनातून प्रथम दाखवतो की तुम्ही कुठं आहात. तुमचा रस्ता कोठपर्यंत माझ्या नावात आलाय हे आम्हाला वचनातून तू प्रगट करतो माझ्या बापा. आजच्या दिलेल्या वचनासाठी माझ्या बापा तुझे मी आभार मानतो, तुला धन्यवाद देतो माझ्या बापा. स्वर्गीच्या देवा, आज नेप्ती गावामध्ये आमच्या सिस्टर कदम सिस्टर यांच्या परिवारात तू आलेला आहे माझ्या बापा. स्वर्गीच्या देवा, या परिवाराला ओतप्रोत आशीर्वादानं भर माझ्या बापा. या परिवाराच्या द्वारे तू उंचावला गौरविला जा माझ्या बापा. आमच्या बहिणीचं जे काही घर बांधण्याचं काम चाललंय माझ्या बापा, हे घर बांधण्याचं काम लवकरात लवकर पूर्ण तू कर माझ्या बापा. जे पण अडखळणं येत आहेत माझ्या बापा या कामाच्या संदर्भामध्ये, ते सर्व अडखळणं आमच्या बहिणीपासून दूर कर माझ्या बापा. आणि जे पण कामगार आहेत, कारागीर आहेत माझ्या बापा, त्यांच्या मनाचा तू ताबा घे आणि ज्या कामासाठी त्यांनी होय शब्द भरलाय ते काम त्यांनी वेळेतच पूर्ण करावं असं त्यांना तू मन दे माझ्या बापा. आणि योग्य त्या रीतीने हे घर पूर्णपणे बांधून यांच्यासाठी तू तयार असं यांना दे माझ्या बापा, अशी मी तुला विनंती करतो. विशेष करून जो वर प्रार्थना हॉल होत आहे माझ्या बापा, त्या प्रार्थना हॉलचं काम लवकरात लवकर तू पूर्ण करून घे माझ्या बापा, अशी मी तुला प्रार्थना करतो. आमचे दुसऱ्या ताई पण बसलेल्या आहेत माझ्या बापा प्रार्थनेमध्ये, त्या ताईंसाठी पण प्रार्थना करतो माझ्या बापा. मोठ्या आशेने त्या ताई प्रार्थनेला येतात माझ्या बापा. प्रभू, मन आणि अंतःकरण पारखणारा तू देव आहे माझ्या बापा. ज्यांच्या हृदयामध्ये तुझ्या नावाचा सन्मान आदर आहे ना, त्यांना तो आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही माझ्या बापा. आमच्या बहिणीच्या परिवारांना पण आशीर्वाद दे माझ्या बापा. त्यांचे पण प्रभू मधले श्रम व्यर्थ होऊ देऊ नको माझ्या बापा. त्यांना ज्या पण गोष्टीची आशा आहे, अपेक्षा आहे, इच्छा आहे, सर्व आमच्या बहिणीच्या इच्छा तू पूर्ण कर. या दोन्ही परिवारांना स्वर्गीच्या बापा तुझ्या पवित्र हातात देतो माझ्या बापा. या दोन्ही परिवारांच्या द्वारे तू उंचावला गौरविला जा, अशी मी तुला प्रार्थना करतो. या परिवारातले सर्व लहान थोर प्रियजन तुझ्या कृपेच्या हातात सदैव तू ठेव, अशी मी तुला प्रार्थना करतो. प्रभूची शांती या जागेत राहू. या घरातल्या तेला मिठा पिठाला आणि सर्व वस्तूंना तू आशीर्वाद दे माझ्या बापा. या घराच्या सभोवती तुझे दूत यांच्या रक्षणासाठी सदैव तू उभे कर, अशी ही प्रार्थना करतो. आज आपल्या दासाला पुन्हा एकदा तुझी सेवा करण्याची संधी तू दिली. पुन्हा एकदा तुझ्या नावाला उंच करण्यासाठी आपल्या दासाचा तो उपयोग करून घेतला, यासाठी मी तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो माझ्या बापा. मान सन्मान गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावाने मागतो म्हणून तू ऐक माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावे, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आमचे आम्हाला सोनारी कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशूच्या रक्ताचा जे जे दान सो. आमेन. आमेन. धन्य धन्य येशू नाम, धन्य येशू नाम,
धन्य येशू नाम सर्वकाळ, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्वकाळ. आमेन. बंद करा.